मित्रांनो हे बघा आजू आणि ते त्यांचे मित्र कसे वर चढलेले आहेत. का बरं वर चढलेले आहेत? आणि आमची तर 1777 तिथे, पण आजू चढलाय दुसऱ्यांच्याच गाडीवर. ओळखून घ्या का चढल्या तर का नाही. कारण का असे खेड्या गावातली पोरं चोऱ्या माऱ्या करतात. आणि हे दोघं जण वर चढून आम्ही नाश्ता करताना बघितलं, ताडपत्रीच फाटलेली. पण नशीब चांगलं बरं का मित्रांनो, की काही चोरी नाही गेलं काय नाही. आणि आमच्या गाडीवर पण चढून पाहिलं तर मग आमच्या गाडीचं पण टेन्शन नव्हतं. कारण का आमच्या गाडीत ड्रायव्हर कसा आहे पाहिला ना, बुंगा फाईट चालवतो नुसता. त्यानंतर आम्ही आलो लिक्विड टाकायला आणि तिथून गेली मस्त अशी ट्रेन भरपूर वर्ष झालं बघितलीच नव्हती बरं का मित्रांनो. 2 वर्ष झालं असं ट्रेनमधून प्रवासच नाही. त्यामुळं मग म्हणलं चला तुम्हाला पण शूटिंग काढून दाखवू आणि मला पण जरा भारी वाटलं शूटिंग काढताना. पुढं गेलो तसंच बंगात पुढं तर त्यानंतर आम्हाला लागलं ट्रॅफिक लागलं तर मला लय असे मी बोर झाले होते. आजूला म्हणलं बाबा आता लय बोर झाले, काहीतरी करावं लागन बाबा. त्यानंतर आम्ही आलो कंपनीत आल्यावर पहा बरं आम्हाला खाली करा एवढा घाण रस्ता एवढा. आणि त्यात भेटले आम्हाला 2 मित्र. ते आम्ही भेटून कमीत कमी 6 महिने झाले असतील. त्याच्यानंतर मग आम्हाला आज भेटले बरं का. कारण कापसाच्या सीझनला भेटलं होतं तर तवर दुसरं कापसाचं सीझन आलं, म्हणजे थोडक्यात मला वर्ष झालं जवळ. जेवण घेतलं बरं का मित्रांनो. भातात असे भयान खडेच होते बरं का. आणि त्यानंतर भेटलं आम्हाला बारकं बाळ भेटलं. तर बाळाला आम्ही बघत होतो, ते मस्त कुत्र्यासंग खेळत होतं. एवढं मायाने खेळत होतं आम्हाला वाटलं चला त्याची शूटिंगच काढू. त्यानंतर आम्ही गेली आमची गाडी पार्किंग. बघा बरं मित्रांनो, बसलो सगळेजण निवांतशीर जेवायला. जेवण वगैरे केलं आणि आलो आम्ही आमच्या गाडीवर. त्यानंतर आम्हाला असं कळलं की आज माल आहे, रविवार असून पण माल आम्हाला भेटला. पण तिथं जाऊच तर करूच तर संध्याकाळ तर होणारच होती हे आम्हाला पक्क माहीत होतं. त्यानंतर आम्ही थांबलो फास्टॅग घ्यायला. फास्टॅग घ्यायचं होतं, ते काय ब्लॅक बुकचं का काय फास्टॅग लावायचं होतं. त्यामुळे आम्ही घेतलं ते फास्टॅग. आणि त्यानंतर इतकी भूक लागली कंट्रोलच व्हायना, रस्ता पण खूप खराब होता. त्यामुळे आम्ही घेतलं मकाचं कणीस. आणि अजून आम्ही मकाचं कणीस घेतलं कारण एक कणसं तर आमचं काही भागलं नाही, तरी अजून एक घेतलं. आणि त्यांनी लाल मसाला लावायच्या ऐवजी हिरवा मसाला लावला. त्यामुळे इतकं तिखट होतं बोलायची सोयच नाही मित्रांनो. कारण का ते तिखट वाटायला लागत होतं, त्यामुळे खाऊच नाही वाटलं. तरी पण तसंच खाल्लं कारण भूक लागली होती. त्यानंतर मग आम्ही बरंच घेतलं, 2 कणस, पेंट खजूर, परत तुम्हाला सांगते सोनपापडी, हे सगळं घेतलं. कारण म्हणलं टाइमपास काहीतरी पाहिजे, कारण उद्या होता आम्ही तिथं गेलो आणि ते म्हणला अरे देवा तुमची गाडी डायरेक्ट उद्यापर्यंत, तू थोडा लवकर आला असता तर लगेच भरली असती. मग त्यानं भूक लागली होती आणि त्यामुळं हॉटेलला थांबून मी मस्त जेवलो आणि आलो. दुसऱ्या दिवशी कंपनीत आल्यावर मस्त काटा वगैरे केला. तिथं म्हणे लेडीज अलाउड नाही. कमून अलाउड नाही रे, ड्रायव्हरला काय बायका लेकरं संसार नाही का? तरी पण तसाच म्हणला. बरं म्हणा नका. त्यानंतर मग आम्ही आलो आतमध्ये. इतकी सोमवार होती, भूक लागली म्हणून पेंट खजूर खाल्लं दोघांनी मिळून. त्यानंतर आजू म्हणे अगं शुभा गेले गाडी घाण झाली आपली, चादर बिदर झटकू. म्हणलं झटका तुम्ही बसल्या. त्यामुळे चादर बिदर झटकली आणि मी बसले होते स्टेअरिंगवर. मित्रांनो मला लईच आनंद झाला बरं का. कारण का भारी वाटलं, पण भ्या पण वाटत होती गाडी चालू बंद करायच्या टायमाला. तरी कशी तरी चालू केली आणि तिथं मग भरून निघले. आम्ही निघालो चांगलं बघा बरं. अंधार असा भयान होता. भयान अंधारातून आम्ही असंच निघालो. म्हणलं काही चाललं काही नाही. बघावं तर तिथं झालं ट्रक उलटी पालती. अरे ड्रायव्हर भावांनो, झोपू नका. झोप आली तर एका साईडला गाडी लावा आणि मस्त झोपून घ्या. नाही तर तुमची दारू पिण्यामुळं पण गाडी ठोकते बरं का. थोडा मालकांचा पण विचार करा. त्यानंतर भेटले आमचे फॉलोअर्स भेटले. मग त्यांच्या संग चहा पाणी हे झालं. त्यानंतर आमचे भेटले गावाकडले दादा, त्यांच्याकडं 12 टायर गाडी. त्यानंतर आम्ही असेच निघालो बंगाट पुढं. तिथं भेटलं शिवाजी रात्र अशीच काढली बरं का मित्रांनो. त्यानंतर झाली सकाळ झाल्यावर तर आम्हाला मस्त असा नजारा बघायला भेटला. खूप छान वाटतं. हे ठिकाण कुठलं आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगसान बरं का. आणि मग नंतर तसंच पुढं गेल्यावर असं बंग पुढं गेलो. आणि त्यानंतर मस्त असं पाणी बिनी एकदम असा कडक असा मोसम भेटला बघायला. पण छान वाटतंय ना, किती भारी वाटतंय बघा बरं मित्रांनो. खूप छान वाटतंय. त्या आंघोळीची काही सोय झाली नाही, त्यामुळं मी काही आंघोळ केलीच नाही. कारण का आम्हाला माहित होतं पुढं हॉटेलला आमची आंघोळीची सोय होणार आहे. त्यानंतर आम्ही आलो हॉटेल. बंग आंघोळ वगैरे केली आणि काही
चहा पेलो बिलो आणि लय दिवसांनी काठेवाडी पेलो बाबा. लय भारी वाटलं चहा वगैरे पिताना. आणि आजू काढत होता ब्लॉग. आजूला म्हणलं बाबा ब्लॉग काढ आणि तसंच काय कर तू पेमेंट मारून चल आपण जाऊ. तसं संध्याकाळ झाली. बांग 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 कुडालो. मित्रांनो फॉलो आणि कमेंट आणि सबस्क्राईब. आजू मला काहीतरी म्हणत होता बरं का मित्रांनो. आणि तसंच बोलता बोलता आलो जेवायला. आणि आजू काय म्हणतो मला काही येत नाही बाई वाचता. त्याला तर वाचता सारं येत आहे बरं का. शेवट मागून मागून प्लेन पालकच मागितली. आणि तुम्हाला परत एकदा रेल्वे दाखवते बरं का. अशी बंगाट चालली होती बरं का मित्रांनो. म्हणलं चला रेल्वेचं दाखवा बरं आपल्या फॉलोअर्स काय म्हणतात आणि काय नाही. आणि लय जण आहेत बरं का आमच्या सबस्क्रायबरच करत नाही यूट्यूब चॅनलला. सगळ्यांनी सबस्क्रायबर